सबस्क्राईब करा आपले यूट्यूब चॅनल चित्रकूटला व बेल आयकॉन दाबायला विसरू नका। परमपवित्र भगवा ध्वज व सर्व स्वयंसेवक बंधूंनो आणि मातांनो, आज बरेच दिवसांनी आपण सगळे या गुरुपूजनाच्या उत्सवाच्या निमित्ताने या आधुनिक तंत्रज्ञानातून काही जण एकत्र आलेलो आहोत। कदाचित काही ठिकाणी स्वयंसेवक एकत्र येऊन सुद्धा हा गुरुपूजनाचा उत्सव आपण सर्वजण साजरा करत आहोत। मी आता ज्या ठिकाणी आहे हा मध्य प्रदेशातला एक झाबुआ जिल्हा आहे, पूर्णपणे वनवासी जिल्हा आहे। भील समाजाचे लोक या परिसरामध्ये जवळजवळ 90% जनजाती समाजाचा हा जिल्हा आहे। आणि आश्चर्याची गोष्ट म्हणजे या ठिकाणी एक देखील या वैश्विक महामारीचा कोरोनाचा पेशंट नाही, आणि त्यामुळे स्वाभाविकच सहजपणे लोकांना जाणं भेटणं हे शक्य असल्यामुळे काही दिवस या ठिकाणी स्वयंसेवकांना भेटण्यासाठी आणि आपल्या वनवासी कल्याणाच्या कामासाठी मी या ठिकाणी आलेलो। आणि गुरुपूजन उत्सवाच्या निमित्ताने जसं आज नाशिक त्र्यंबकेश्वर परिसरातील स्वयंसेवक या निमित्ताने एकत्र आलेत, त्याचप्रमाणे हिंगोली औंढ्यातील देखील आपल्या कार्यकर्त्यांनी म्हटल्यामुळे कदाचित त्यांच्यासमोर देखील गुरुपूजनाच्या निमित्ताने काही मनातील विचार व्यक्त करण्याचा मला एक संधी मिळाली, आणि त्यामुळे आपल्या मराठवाड्यातील देवगिरी प्रांतातील सगळ्या स्वयंसेवकांना पुन्हा एकदा भेटण्याचा योग आला। त्यामुळे मला पण एक आनंद होत आहे। आज आपण राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या गुरुपूजनाच्या उत्सवाच्या निमित्ताने आपण सगळे एकत्र जमलेलो आहोत। पण मला वाटतं की गेल्या 3-4 महिन्यात अशाच पद्धतीनं निरनिराळ्या ॲप्सवर आजच्या आधुनिक सगळ्या सोशल मीडियाच्या माध्यमातून आपण निरनिराळ्या विषयांवर चर्चा केल्यात, निरनिराळ्या काही बैठकी केल्यात। आपलं काम काही थांबलेलं आहे, आणि म्हणून आपल्याला माहिती आहे की संघावर बंदी पण आली, 48 साली आली, 75 साली आली। एकत्र येणं जरी बंद झालं तरी जोपर्यंत व्यक्ती व्यक्तीला भेटत नाही, आणि आता प्रत्यक्ष भेटण्याचा योग नसेल तर आजचं एक आधुनिक तंत्रज्ञान आहे ज्या माध्यमातून आपण सर्वजण एकत्र भेटत आहोत। आणि म्हणून त्यावेळेचे आपले महाराष्ट्राचे प्रांत संघचालक होते मान्य बाबारावजी भिडे असं म्हणायचे की जोपर्यंत व्यक्ती व्यक्तीला भेटणं बंद होत नाही तोपर्यंत संघ काही बंद होऊ शकणार नाही। कारण संघ म्हणजे काही एक अशी स्थूल वस्तू नाही, संघ म्हणजे विचार आहे। समाजातील प्रत्येक व्यक्तीच्या मनामध्ये समाजाबद्दल, चराचर सृष्टीबद्दल, मानवतेबद्दल, पशु पक्षी प्राणी सगळ्यांच्या बद्दल काय भाव असला पाहिजे, हे जो भावना व्यक्तीच्या मनामध्ये निर्माण करणं म्हणजे संघाचं काम आहे। आणि डॉक्टरांनी तसं म्हटलं की हा जेव्हा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची त्यांनी स्थापना केली आणि हळूहळू संघामध्ये निरनिराळे कार्यक्रम उत्सव यायला लागले, आणि विचारही त्यांनी दिला जो आपल्या एका सोप्या पद्यामध्ये आपण नेहमीच म्हणतो, मंत्र छोटा तंत्र सोपे परी यशस्वी ठरले। एक छोटा मंत्र दिला, हिंदुत्वाचा मंत्र दिला की या देशात राहणारा, या हिंदुस्थानात राहणारा जो समाज आहे तो हिंदूच आहे। तो कुठलीही उपासना करो, कुठल्याही पंथाचा असो, देवाला मानो, आस्तिक असो नास्तिक असो, या हिंदुत्वाच्या व्याख्या करण्याच्या भानगडीमध्ये डॉक्टर कधी गेले नाही। या देशामध्ये राहणारा, या देशावर प्रेम करणारा तो हिंदू आहे। आणि म्हणून एक छोटा मंत्र दिला की हिंदू संघटन, आणि छोटं तंत्र दिलं की कसं होईल, तर एक संघाची दैनंदिन शाखा, मुख्य शाखेचा कार्यक्रम की रोज 1 तास एकत्र या, एकत्र खेळा। शेवटी प्रार्थना म्हणून आपल्या भगव्या ध्वजासमोर एक दृष्टीने आपला एक संकल्प व्यक्त करा की परम वैभवमने तुम्ही तत्स्वराष्ट्र। आणि आपल्या सगळ्यांना माहिती आहे की कृण्वन्तो विश्वमार्यम
असे प्राचीन काळापासून ज्या हिंदू समाजाची, हिंदू तत्वज्ञानाची, हिंदू विचाराची एक जी व्यापकता आहे, म्हणून एक मला माननीय पूजनीय सरसंघचालक मोहनजी भागवतांचा एक भौतिक वर्ग झाला होता टिमरणीला, मध्य प्रदेशामध्ये हरदा जिल्ह्यामध्ये. आपण ऐकलं असेल, माननीय भाऊसाहेब भुसकुटे हे गृहस्थ प्रचारक होते, आपले अखिल भारतीय बौद्धिक प्रमुख होते. त्यांनी प्रार्थना या विषयावर एक पुस्तिका पण लिहिलेली आणि त्यांचं एक पुस्तक पण प्रकाशित आहे. त्याचं नाव आहे हिंदू धर्म मानव धर्म. याच विषयावर त्यांच्या स्मृती दिनाच्या निमित्ताने दरवर्षी व्याख्यानमाला होती. एक 4-5 वर्षापूर्वी पूजनीय सरसंघचालक माननीय मोहनजी भागवतांचा त्या ठिकाणी बौद्धिक वर्ग झाला, तर हाच विषय होता, हिंदू धर्म मानव धर्म. आणि त्यांनी 3 शब्दांची व्याख्या केली की हिंदू म्हणजे काय, धर्म म्हणजे काय आणि मानव म्हणजे काय. मी काही या विषयामध्ये विशेष विश्लेषण करण्याची आवश्यकता नाही. आपण सगळेजण जाणतो हिंदुत्वाची व्यापकता, पण आपण जाणतो. आणि हिंदू धर्म हाच मानव धर्म आहे. म्हणजे जे काही मानवाचं कर्तव्य आहे, व्यक्ती व्यक्तींच्या बाबत असेल, पशुपक्ष्यांबद्दल असेल, चराचर सृष्टीशी नातं असेल, जे काही व्यवहार आहे, जे कर्तव्य आहे, त्याला धर्म म्हटलं जातं. आणि म्हणून हिंदू धर्मामध्ये जी काही तत्व आहेत, जो काही विचार आहे, जे कर्तव्य आहे, तेच मानवाला अपेक्षित आहे. त्यामुळे हिंदू धर्म मानव धर्म हा एकच आहे आणि धर्म म्हणजे आपलं कर्तव्य. त्यामुळे उपासना ही कुठलीही असो, प्रत्येक माणसाचं कर्तव्य एकच आहे. परंतु आपण सगळे जाणतो की आपल्या देशामध्ये अनेक संकट आले. या देशाचा हजारो वर्षाचा, आपण जसं रामायण महाभारत काळापासून या देशाबद्दल, इथल्या संस्कृतीबद्दल आपण नेहमीच या सगळ्या रामायण महाभारताच्या कथा सांगत असतो, ज्याचा एक प्रभू रामचंद्राचा आदर्श आपण सर्वजण डोळ्यासमोर ठेवून आपलं जीवन जगत असतो. अशा देशावर अनेक संकट आली आणि अशा संकटामध्ये अनेक महापुरुष होऊन गेले. त्यांनी पण आपल्या जीवनामध्ये या धर्मसंस्कृतीची रक्षा, आणि केवळ या देशासाठी नाही तर जगाच्या साठी पण आवश्यक आहे. जसं संतांचं बद्दलही म्हटलं जातं की जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती. संत काही केवळ एखाद्या जातीपुरते नाहीत. मग संत नामदेव आहे तर कुठले शिंपी समाजापुरते नाहीत, गोरा कुंभार काय कुंभारासाठी. तर ही जगाच्या कल्याणासाठी संतांनी आपलं वक्तव्य, आपलं जीवन सगळं व्यक्त केलं. पण अशा देशावर धर्मसंस्कृतीवर अनेक संकट आली हजारो वर्षापासून, आणि या संकटावर अनेकांनी आपल्या जीवनामध्ये समाजाला दिशा दिली, समाजाला जागृत केलं. तसं स्वामी विवेकानंदांचं आपल्याला माहिती आहे की स्वामी विवेकानंदांनी देखील या हिंदू धर्माची पताका आणि हिंदू धर्माचं वैशिष्ट्य अनेक अत्यंत थोड्या आयुष्यामध्ये त्यांनी जगामध्ये हिंदू धर्म तत्वज्ञानाची ही पताका फहरवली. आणि त्यांना शेवटी असं वाटत होतं, त्यांनी म्हणत होते की असे 100 युवक जर मला मिळाले तर या देशामध्ये पुन्हा एकदा हिंदुत्वाची जागृती आणि हा देश पुन्हा एकदा वैभव संपन्न शक्तिशाली होऊ शकतो. असे 100 तरुण मला दे. स्वातंत्र्यवीर सावरकरांच्याही जीवनामध्ये आपल्याला माहिती आहे की शेवटी त्यांच्या जीवनामध्ये असं त्यांना म्हणत होते की हिंदुत्वाची कदाचित ही शेवटची आर्त किंकाळी असेल. जे हिंदुत्वासाठी डॉक्टर बाबासाहेब सावरकरांनी, स्वातंत्र्यवीर सावरकरांनी एक शेवटी आपल्या जीवनात असं म्हटलं की त्यांना असं वाटलं की आता माझ्यानंतर या हिंदुत्वाची पताका खांद्यावर घेऊन कोण पुढे जाणार आहे. म्हणून त्यांना असं वाटत होतं की कदाचित शेवटची आर्त किंकाळी आहे की काय. परंतु आपण सगळे जाणतो की आपण सर्वांचं आपलं भाग्य आहे आणि डॉक्टर हेडगेवारांसारखी एक ऋषितुल्य एक व्यक्तित्व ज्यांनी जन्म या देशामध्ये घेतला आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या नावाने व्यक्ती निर्माणाचं कार्य, शेवटी जे तत्वज्ञान, जे जगाला आपण तत्वज्ञान दाखवणार, ते तत्वज्ञान प्रत्यक्ष व्यवहारात आणणारा जो समाज असेल तर समाज त्याचा ऐकेल. नाहीतर हजारो वर्ष जो अंग्रेज मुघल शक पराभूतच होत गेला, या पराभूत देशाचं कोणी तत्वज्ञान कोणी ऐकणार. आणि म्हणून डॉक्टरांनी पण असा विचार केला की सगळ्यात महत्वाचं काम आहे व्यक्ती निर्माणाचं काम.
आणि व्यक्ती निर्माणाचं काम म्हणजे व्यक्तीच्या मनामध्ये देशभक्तीचे भाव, समाजभक्तीचे भाव, निस्वार्थपणे दुसऱ्यासाठी काही करण्याचं, त्याग करण्याचा भाव, काही संकटांमध्ये धैर्य राखलं पाहिजे, हा धैर्य त्याच्या मनामध्ये असलं पाहिजे. काही प्रसंगामध्ये काही प्रत्यक्ष संघर्ष करण्यात आला तर शौर्य देखील दाखवण्याची ही तयारी त्याची असली पाहिजे. आणि म्हणून असा सर्व गुण संपन्न अशा समाजातला व्यक्ती तयार व्हावा, असा हिंदू तयार व्हावा हिंदू समाजातला. यासाठी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची स्थापना डॉक्टरांनी केली आणि अनेक निरनिराळ्या संघाच्या शाखेमधले काही विविध कार्यक्रम केले. सगळ्यात महत्वाचं तर आपण जाणतो की संघाची प्रार्थना आहे आणि म्हणून आपला आग्रह असतो की रोज संघाच्या शाखेमध्ये आलं पाहिजे, ध्वजासमोर नतमस्तक व्हायला पाहिजे, ध्वजाला प्रणाम करून मातृभूमीची प्रार्थना म्हटलं पाहिजे आणि एक संकल्प केला पाहिजे, परम वैभवम ने तुम्ही तत्स्वराष्ट्र. आणि त्यासाठी पतत्वेश कायो नमस्ते नमस्ते, हे माझे शरीर हे यासाठी माझं अर्पण हो, हा भाव आपल्या मनातून आपण जर रोज व्यक्त करत गेलो तर प्रत्यक्ष शरीरामध्ये सुद्धा त्या प्रकारचा एक भावना जर निर्माण झाली तर तसं प्रत्यक्ष वळतं सुद्धा. म्हणून बऱ्याच वेळा आपण म्हणतो की कळतं पण वळत नाही. आणि म्हणून कळतं हे वळण्यासाठी आपल्याला रोज त्याचं स्मरण करण्याची अत्यंत आवश्यकता आहे. आणि म्हणून आणि आपण पाहतो की 1925 सालापासून संघाच्या दैनंदिन शाखेच्या माध्यमातूनच देशामध्ये असे हजारो स्वयंसेवक ज्यांनी आपलं सर्वस्व अर्पण, आज गुरुपूजन आणि गुरुदक्षिणा समर्पणाचा एक कार्यक्रम आपण सर्वजण करत असतो. परंतु हे प्रतिकात्मक आहे. कुठल्याही संघटनेसाठी, कुठलीही संस्था चालवण्यासाठी जसं माननीय प्रल्हादजी असं म्हणायचे की पैसा हे काही सर्वस्व नाही, परंतु पैशा शिवाय सुद्धा काही नाही. आज कुठलीही गोष्ट करली तर आर्थिक त्याची आवश्यकता ती निश्चितच आहे. आणि संघासारखं एक देशव्यापी आज अनेक अन्य देशांमध्ये आणि अनेक क्षेत्रामध्ये, समाज जीवनाच्या अनेक क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या स्वयंसेवकांना या सगळ्या कामासाठी आर्थिक आवश्यकता निश्चितच आहे. आणि म्हणून ते सुद्धा एक स्वावलंबी असलं पाहिजे. कुठल्याही परकीय किंवा दुसऱ्याच्या धनावर अवलंबून नाही, तर स्वयंसेवकांनी आपल्या स्वतःच्याच समर्पणातून हे काम वाढवलं पाहिजे. हा डॉक्टरांनी विचार पहिल्या गुरुदक्षिणेच्या कार्यक्रमातच मांडला. आणि म्हणून भगव्या ध्वजाला, जो आपला सगळा इतिहास सांगतो, ज्यासाठी अनेक साधू संतांनी सर्वस्व समर्पण केलं, अनेक महापुरुषांनी त्या भगव्या ध्वजासाठी बलिदान केलं, त्या सगळ्यांचं स्मरण जो भगवा ध्वज करून देतो. सर्वस्व त्याग. तर सर्वस्व त्याग म्हणजे काय, तर आज आपण धनाने समर्पण करणार, पण एक दिवस गुरुपूजन गुरुदक्षिणा झाली म्हणजे सर्वस्व अर्पण नाही, आपण सगळेजण जाणतो. आणि म्हणून तर संघात 1 तास आपण वेळ द्यावा. सगळ्यात महत्वाचं आहे की व्यक्तींनी आपल्या 24 तासातील 1 तास तरी समाजासाठी सवा, देशासाठी द्यावा. आणि आपण असं पाहतो की असं 1 तास देता देता आयुष्य देणारे असे अनेक कार्यकर्ते, प्रचारक आपण कसे पाहिलेले आहेत. आणि देतात म्हणजे काय, केवळ धन नाही. आणि म्हणून समर्पण या शब्दाचा अर्थ मोठा व्यापक आहे. समर्पण म्हणजे आपण गीतामध्ये म्हणतो की आज तन मन और जीवन धन सभी कुछ हो समर्पण. आज तन मन और जीवन म्हणजे सर्व जीवन सुद्धा अर्पण करणं. तन शरीराचं म्हणजे शरीराचा जितनी आपली ताकद आहे. आणि म्हणून डॉक्टरांच्या बाबतीत आपण म्हणतो की डॉक्टरांनी रक्ताचं पाणी केलं. शेवटी डॉक्टर आजारी असताना लिव्हर पंक्चर करून त्यातून पाणी काढावं लागेल. म्हणजे रक्ताचं अक्षरशः ज्यांनी पाणी केलं अशा अर्थाने, म्हणजे जेवढी आपली ताकद आहे, शारीरिक क्षमता आहे, ती सर्व क्षमता या संघाच्या कामासाठी दे. त्याचप्रमाणे मन देखील आहे. प्रत्येक व्यक्तीला एक मन असतं आणि मन खूप चंचल आहे. समाजामध्ये अनेक चांगली कामं चालतात, अनेक चांगल्या संस्थाही काम करतात. कुठलंही काम काही वाईट नाही. आणि संघाचा असा आपला आग्रहही नाही आहे कधीही पहिल्यापासून की संघाच्या शाखेच्या माध्यमातूनच आपण करू शकतो असं नाही. परंतु जे काही आपण काम करू, कुठल्याही संस्था, संघटनेच्या किंवा व्यक्तिगत जीवनात आपण समाजासाठी काही, जसं आपण आता पाहतो या कोरोनाच्या ह्याच्यामध्ये, ज्यांचा काही संघाशी, परिवाराशी संबंध नसेल, पण हिंदू समाजामध्ये असं दर्शन आज केवळ भारतामध्ये नाही, विश्वाला, जगाला दर्शन घडलं असेल
की हजारो लाखो लोक आपलं सर्वस्व अर्पण करत आहेत. हजारो लोकांना रोज भोजन देत असतील, कुणी चपला देत असतील, कुणी औषधं देत असतील. आणि अशा कोरोनाच्या महामारीमध्ये आपल्या जीवनावर काय बेतेल हे सर्व माहीत असताना देखील अनेक डॉक्टर्स, अनेक नर्सेस एका अर्थाने हे समर्पण करतात. समाजासाठी म्हणजे देशासाठी. देश म्हणजे काही वेगळा नाही. तेव्हा अशा प्रकारचा समर्पण भाव वृत्ती ही समाजामध्ये आहेच. व्यक्तीच्या मनामध्ये, प्रत्येक व्यक्तीच्या मनामध्ये हा भाव असतोच. परंतु हा सुप्त भाव कुठेतरी संघटित झाला पाहिजे. आणि म्हणून आपण दुसरी घोषणा नेहमी म्हणत असतो की संघटन में शक्ती है. ज्या देशासाठी, या देशाच्या रक्षणासाठी, या देशातील धर्मसंस्कृतीच्या रक्षणासाठी, या देशातील चांगल्या परंपरांच्या रक्षणासाठी जे जगाच्या साठी आवश्यक आहे, मानवतेसाठी आवश्यक आहे, त्यासाठी आपल्याला काम करायचं असेल तर तन मन धनपूर्वक करावं लागतं. आपल्या मनाचं, बुद्धीचं देखील समर्पण करावं. म्हणून आपल्याला माहिती आहे की आपले पूजनीय तिसरे सरसंघचालक होते रज्जू भैयाजी. रज्जू भैयाजी तो आपण ज्या माहिती आपल्या सर्वांना की ते अणुतज्ञ होते. भाभांच्या बरोबर अणुसंशोधन केंद्रामध्ये काम करत होते. परंतु जेव्हा संघाशी संबंध आला ते संघाचे प्रचारक निघाले. अणुतज्ञ भाभाजी गुरुजींना भेटले होते. त्यांना वाटत होतं की एक कुणीतरी देशाला अणुतज्ञाची आवश्यकता आहे. परंतु गुरुजींनी त्यावेळेला कोणत्याही भाषेत सांगितलं असेल आणि रज्जूभाईंनाही वाटलं की त्याहीपेक्षा असे देशाच्या रक्षणासाठी, देशासाठी अनेक संशोधन करणारे, परंतु ते संशोधन देशासाठी समर्पित करणारे अशी माणसं तयार करणं हे आणखीन त्याच्यासाठी महत्व आहे. म्हणून माझी खूप बुद्धिमत्ता आहे, मी आणखीन काही अणु संशोधन काही करू शकतो, हे निश्चित त्यांच्या मनामध्ये असेल. परंतु ही जी बुद्धीचं त्यांची क्षमता होती, ती क्षमता सुद्धा त्यांनी संघाच्या कामासाठी समर्पण केलं. पूजनीय गुरुजींची आध्यात्मिकता बी आपण जाणतो. स्वतःचं श्राद्ध जिवंतपणे केलेलं, स्वतः संन्यास घेण्यासाठी हिमालयामध्ये गेलेले पण होते. स्वामी विवेकानंदांच्या, अखंडानंदांचे बरोबर. परंतु नंतर डॉक्टरांशी संबंध आला आणि गुरुजींनी स्वतःच विचार मनातून निश्चितच केला असणार की हे आध्यात्मिक, मला काही पारलौकिक, मी माझ्या मनाच्या व्यक्तीचा विचार करत असेल, पण तो त्याही पेक्षा सब समाज को लिए साथ में आगे है बढ़ते जाना. आपण म्हणतो गीता की सर्व समाजाला देखील या ईश्वरी कार्यामध्ये सम्मिलित करून घेणं, त्यांच्या समाजाच्या जीवनामध्ये सुद्धा या ईश्वरी कार्याचा स्पर्श त्यांना व्हावा, यासाठी मला काम केलं पाहिजे आणि यासाठी हे संघाचं काम, असा विचार करून पूजनीय गुरुजींनी दिली. आणि ही तर खूप मोठी मोठी उदाहरणं झाली, परंतु सर्वसामान्य आपण आपल्या जवळही अशा अनेक उदाहरणं पाहतो. आपल्या आज नाशिकला असलेले भीमराव गारे आहेत. सामान्य स्वयंसेवक, जास्ती शिक्षण नाही, फार मोठं काही एकूण काही इम्प्रेसिव्ह असं काही व्यक्तिमत्वही असेल असं नाही, चेहरापट्टी नाही, परंतु पेठ सुरगाण्यासारख्या आदिवासी क्षेत्रामध्ये असेल, वनवासी क्षेत्रामध्ये असेल, आणि आज देखील आपण शहरामध्ये नाही की प्रत्येकाला असं वाटतं की गारे काका भेटले की आनंद वाटतो. काय आनंद वाटतो की त्यांनी आपल्या जीवनामध्ये घर परिवाराबरोबर जे काही त्यांच्या मनामध्ये शक्ती असेल, बुद्धी असेल, जो वेळ असेल, ते सर्व संघासाठी त्यांनी समर्पण केले. अशी अनेक उदाहरणं आपल्याला बघायला मिळतात सामान्य स्वयंसेवकांची. म्हणून एखाद्याला फार मोठी बुद्धिमत्ता नसेल, फार मोठं भाषण देता येत नसेल, फार मोठी शारीरिक क्षमताही कदाचित नसेल, परंतु मनामध्ये भाव असेल की माझ्याकडे जे आहे ते मला संघासाठी द्यायचंय, शाखेसाठी द्यायचंय, स्वयंसेवक निर्माण करण्यासाठी मला माझी जी काही जेवढी ताकद आहे, शक्ती आहे, वेळ आहे, तो त्याच्यासाठी खर्च करायचा. म्हणून अशा अर्थाने हे जे समर्पण भाव आहे, अशा अर्थाने प्रत्येक सामान्य व्यक्ती सुद्धा या संघ कामामध्ये योगदान देऊ शकतो. हे संघाचं दुसरं वैशिष्ट्य आहे. आणि मोरोपंत पिंगळे तर असं म्हणायचे की संघ एक सर्कस आहे. कधी कधी असं वाटतं की अरे हा स्वयंसेवक थोडा काही याला डोकं आहे की नाही का, थोडंसं जरा चक्कर झालाय, परंतु तो संघाच्या कार्यालयात नियमित येणार, संघाच्या शाखेत नक्की येणार. मी तर असं मला पाहिलेलं, मी महाराष्ट्रात की अनेक ठिकाणी अनेक शाखांमध्ये कार्यालयात असं कोणीतरी स्वयंसेवक असतोच की थोडासा बुद्धीने कमी असेल, परंतु काय येतो तो, कारण संघाच्या कार्यालयातले आहेत, शाखेतले स्वयंसेवक आहेत,
हे त्याची कुठली कमी कमतरता असेल, बुद्धिमत्ता कमी असेल तरी त्याच्याशी आत्मीयतेने व्यवहार करतात. त्याला शाखेमध्ये घेतील, त्याला सहभोजनामध्ये संमिलित करतील. त्यामुळे सामान्यातल्या सामान्य व्यक्तीला सुद्धा सामावून घेण्याची आणि म्हणून आणि काही विचित्र प्रवृत्तीचे पण असतील आणि म्हणून मोरपंत म्हणायचे की संघ एक सर्कस आहे. ही सर्कस सांभाळणे ही डॉक्टरांनी सुरू केलेली ही त्यांचीच सर्कस आहे, ती आपल्याला पुढे चालवायची. परंतु अशातच समाजामधले असे अनेक, म्हणून आपण जसं एखाद्या श्लोकात तर नेहमीच म्हणतो आमंत्रम अक्षरम नास्ति नास्ति मूलम औषधम, अयोग्य पुरुषो नास्ति. प्रल्हादजी सुद्धा वर्णन करायचे की ही शेंडी आहे म्हणे, एखाद्या शेंडीत हात गेला आणि एखादा केस दिसला म्हणून त्याने उपटून टाकला. अरे हा तर काय केस आहे, हा तर काय पांढरा केस आहे, असे एक एक केस काढून टाकला तर म्हणे नंतर हात फिरवलं तर काहीच राहणार नाही. त्यामुळे सर्व मिळूनच हा समाज घडत असतो. आणि म्हणून समाज जोडण्यासाठी आपला वेळ देणं, आपली बुद्धिमत्ता देणं, जे काही आपल्याकडे आहे हे वास्तविक समर्पण आहे. आणि या दृष्टीने आपण संघाच्या स्थापनेपासून आपल्या देशामध्ये आणि विदेशात गेलेले स्वयंसेवक देखील अशाच पद्धतीनं सगळ्या समाजाला एकत्र करून आपला जो हिंदू धर्म आहे, आपली हिंदू संस्कृती आहे, हिंदू जीवन पद्धती आहे, या विचाराच्या जवळ आणण्याचा आपण सर्वजण प्रयत्न करत आहोत. आणि त्यासाठी आपण आपली वेळ, शक्ती, बुद्धी आणि तन मन धन देखील अर्पण करत असतो. आज गुरुदक्षिणा समर्पणाचा आहे. एक गीत आपण काही ऐकलं असेल, एक गीताची ध्रुपदाची ओळ आहे, धर्म अधर्म के कुरुक्षेत्र में हे केशव दे हमें विवेक. त्याच्या पहिल्या कडव्यामध्ये असं त्यांनी म्हटलंय की उत्तम दान वही जो सत्पात्रों को विनत दिया जाता, पर यह व्यर्थ अनर्थ अधम है जब अपात्र हो आ जाता. म्हणजे आपण दान करणार आहोत देखील सत्पात्री दान केलं पाहिजे, ज्याचा काही उपयोग होईल, ज्याचा सर्वात अधिक चांगला उपयोग होईल तिथे आपलं दान दिलं पाहिजे. आणि हाच भाव संघामध्ये अनेक स्वयंसेवकांच्या मनामध्ये हा निर्माण झाल्यामुळे आपण आज असं पाहतो की ज्याच्याकडे काही नसेल तो बाल स्वयंसेवक खाऊला मिळालेले पैसे असतील ते सुद्धा साठवून समर्पण करत असतो. आणि आपल्या जीवनातील उत्पन्नातील 2%, 5%, 10% देणारे सुद्धा लाखो रुपये देणारे स्वयंसेवक देखील आहे. त्यामुळे हा भाव मनामध्ये जो आहे की त्याच्या मनामध्ये आहे की ज्याचा सर्वात अत्यंत चांगला उपयोग होणार आहे. म्हणून आपण अनुभव पण घेतो या सगळ्या कोरोनामध्ये, काय याच्या पूर्वी आलेल्या संकटामध्ये, की जेव्हा जेव्हा काही मदत करण्याची वेळ येते तेव्हा लोक संघाच्या कार्यकर्त्यांमध्ये आणून देतात, संघाच्या कार्यालयात आणून देतात की ह्याचं या दानाचा निश्चित योग्य व्यक्तीपर्यंत त्याचा उपयोग होणार. म्हणून हा समर्पणाच्या वेळी आपण सर्व स्वयंसेवकांना, समाजातील घटकांना, समविचारी लोकांना आग्रह करत असतो. आणि या मी जसं सुरुवातीला म्हटलं की पैशाशिवाय सुद्धा कुठली गोष्ट होऊ शकत नाही, पैसा हे सर्वस्व नसलं तरी. आणि म्हणून अशा सत्पात्री दान देणं हा भाव स्वयंसेवकांच्या मनामध्ये निश्चितच या माध्यमातून निर्माण होत असतो. आणि त्यामुळेच आज देशभर असलेलं संघाचं काम हे आपल्या पायावर उभं आहे. परंतु केवळ धनसमर्पण आणि संघाची दैनंदिन शाखा, व्यक्ती निर्माण हे तर अनेक वर्ष आपण करतोच आहोत. परंतु आपल्याला माहिती की हळूहळू स्वयंसेवक निरनिराळ्या क्षेत्रामध्ये जाऊ लागले. मग ते विद्यार्थी क्षेत्रात असतील, कामगार क्षेत्रामध्ये असेल, वनवासी क्षेत्रामध्ये असेल, अनेक असं क्षेत्र कुठेही रिक्त राहिले हे आता होणे नाही, हे आपण गीतामध्ये म्हणतो. त्यामुळे अशा निरनिराळ्या क्षेत्रामध्ये जाऊन सुद्धा तिथे जे आवश्यक आहे ते करणं ही देखील एक अत्यंत गरज आहे या देशासाठी. आणि आपण असं पाहतो की जसं जसं संघाच्या माध्यमातून सज्जन शक्तीचं जागरण होतं, सत्शक्तीचं जागरण होतं, आणि ज्या माध्यमातून आपण असं पाहतो की आज देशामध्ये सुद्धा जे आपण स्वप्न अनेक वर्षांपासून बाळगत होतो त्या प्रभू श्री रामचंद्रांच्या प्रभू राम मंदिराचं निर्माण कार्य देखील सुरू झाले. या देशामध्ये एक हिंदुत्वाचा भाव जागृत झालेला आहे. राजनैतिक क्षेत्रात असेल, सामाजिक क्षेत्रामध्ये असेल, लोकांना असं वाटायला लागलंय की या देशातला जो हिंदुत्वाचा विचार आहे, जो हिंदुत्वाचा भाव आहे, जी हिंदू संस्कृती आहे, याची आज आवश्यकता आहे, याच्या मागे आज समाज उभा राहिलेला आहे. परंतु असं असताना
विरोधी शक्ती, विद्रोही शक्ती, अराष्ट्रीय शक्ती या सुद्धा एक मोठं रूप, रुद्र रूप घेण्याच्या स्थितीमध्ये देखील आपण पाहतो. जरा आपण त्याचा अभ्यास केला तर लक्षात येतं. आणि म्हणून या निमित्ताने स्वयंसेवकाला यासाठी देखील आपली शक्ती, बुद्धी, आपला वेळ, क्षमता या सगळ्या अराष्ट्रीय शक्तींना जाणून घेऊन त्याच्यावर मात करण्यासाठी काय केलं पाहिजे याचा विचार करून त्यासाठी आपला वेळ आणि शक्ती, बुद्धीचं समर्पण करणं याची देखील एक आवश्यकता आहे. आज एक मोठी चळवळ चालू आहे जी आपण सर्वजण जाणतो. ती म्हणजे एक विचार, या देशामध्ये एक विद्रोही विचार निर्माण करा की हे राष्ट्र कधी एकच नव्हतं. भारत माँ के टुकड़े होने चाहिए, आपली टुकडे टुकडे गँग आपण सर्वांना माहिती. परंतु या देशामध्ये राहणारा तो मागासवर्गीय असेल किंवा वनवासी समाज असेल, एससी एसटी असेल, हे कुणीतरी वेगळे आहेत आणि अन्य समाज वेगळा आहे, आम्ही इथले मूळ निवासी आहोत असा भाव निर्माण करण्याचा देखील प्रयत्न चालू आहे. निरनिराळ्या विश्वविद्यालयांमध्ये सुद्धा निरनिराळ्या माध्यमातून अलग अलग विचारधारेचे लोक जाऊन या देशाचे कसे तुकडे होतील, या देशातला हिंदू समाज कसा एकत्र होणार नाही म्हणून पुढे येणाऱ्या जनगणनेमध्ये आम्ही आदिवासी आहोत, आमच्यासाठी वेगळा धर्मकोड पाहिजे, आम्ही धर्म हिंदू लिहिणार नाही जनगणनेमध्ये, आमचा आदिवासी धर्मकोड आणखीन एक कोड द्या, अशा प्रकारची मागणी करणारे लोक देखील आहेत. तर अशा प्रकारच्या या ज्या शक्ती आहेत, या सगळ्या शक्तींवर मात करण्यासाठी समाजामधल्या प्रबुद्ध जनांनी एकत्र आलं. जो योग्य विचार आहे, ज्याला नॅरेटिव्ह असं म्हटलं जातं, एक योग्य बौद्धिक विमर्श आहे, तो मांडण्याची आवश्यकता आहे. परंतु त्याचबरोबर बौद्धिक विमर्शाची चर्चा आपण करू, परंतु त्याचबरोबर प्रत्यक्ष समाजामध्ये हा समाज, आपणही अनेक वर्ष संघाचं काम करतो, हिंदुत्व विचाराचं काम करतो. मग आज देखील हा समाज हिंदुत्व विचाराच्या पासून दूर का जातो, अराष्ट्रीय शक्तींच्या मागे का जातो? कदाचित वेगळी वेगळी लालच असतील, लोभ असतील, पैसा असेल, परंतु आज त्या लालच, लोभ, पैशाच्या माध्यमातून या देशाच्या विद्रोही तो बनतो आणि आपणही अनेक वर्ष काम करत आहोत, आपल्या विचाराशी का जुळत? असा विचार केल्यावर असंही लक्षात येतं आणि आपले कार्यकर्तेही हा विषय मांडत असतात की आपल्याला समाजामध्ये त्यांच्या जवळ जाऊन त्यांच्या आवश्यक गोष्टींसाठी देखील काम करण्याची आवश्यकता. म्हणून जसं आपण म्हणतो की आपण नेशनहुडच्या खूप गोष्टी करतो, आपण राष्ट्रीयत्वाच्या गोष्टी करतो. नेशनहुड, राष्ट्रीयत्व निर्माण झालं पाहिजे, पण लाईव्हलीहूडची सुद्धा विचार केला पाहिजे. आज या कोरोनाच्या मध्ये लाखो लोक, म्हणजे मध्य प्रदेशातच 14 लाख लोक मजदूर परत आले. देशामध्ये खूप मोठ्या प्रमाणावर काही कोटींमध्ये हा मजदूर समाज आहे, ज्याला आपल्या जागेवर मिळत नाही, ज्याचं आज देखील स्थिर नाहीये, मजदुरी नसेल तर सगळं सोडून त्याला जावं लागतं, असा हा समाज आहे. असा जो समाज आहे याला रोजगार मिळू शकतो का, याचं लाईव्हलीहूड कसं चांगलं होऊ शकेल? त्याचबरोबर आज देखील आपण अशा अनेक समाजामध्ये जे दुर्बल घटक आहेत त्यांच्यावर होणारे अन्याय पाहतो. कडी बाल मजदूर असतील, बंधवा मजदूर असतील, काही शेतकऱ्यांच्या आत्महत्येचे प्रश्न असतील, असे अनेक जीवनयापनाचे प्रश्न आहेत. त्याचं जास्ती वर्णन मी करत नाही, वेळ आहे नाही एवढा. म्हणून याचा पण आपण विचार केला पाहिजे आणि म्हणून प्रत्यक्ष समाजाच्या जवळ जाऊन, आणि म्हणून आज आपल्या देशामध्ये जी आत्मनिर्भर भारत याची घोषणा झाली, आपण तर प्रारंभापासूनच स्वावलंबी स्वाभिमानी भाव जगाना है, चलो गांव की ओर हमें फिर देश जगाना है असं आपण म्हणत असतो. ग्राम विकासाचे काम आपण करतो. तर या दृष्टीने प्रत्यक्ष स्वावलंबन म्हणजे व्यक्ती पण स्वावलंबी झाला पाहिजे, कुटुंब पण स्वावलंबी झालं पाहिजे, गाव स्वावलंबी झालं पाहिजे. मग गावातली संसाधनं असतील, आणि म्हणून महाराष्ट्रामध्ये तर मला माहिती आहे की गेल्या 4-5 वर्षात जनकल्याण समितीच्या माध्यमातून स्वयंसेवकांनी या सगळ्या जलयुक्त शिवारामध्ये खूप मोठं काम केलं, अनेक नद्या पुनर्प्रवाहित केल्या. हे प्रत्यक्ष काम करतच आहोत आपण, अनेक ठिकाणी वनवासी क्षेत्रामध्ये शिक्षण, वसतिगृहे करतच आहोत. परंतु अजून ज्याची आवश्यकता आहे, असं वाटतं की एवढं करून देखील आपण समाजाच्या घटकांपर्यंत पोहोचू शकलेलो नाही.
आणि त्यासाठी म्हणून मला असं वाटतं की अधिक वेळ देण्याची आवश्यकता आहे, अधिक लोकांनी काम करण्याची आवश्यकता आहे. संख्याही वाढवायला पाहिजे आणि जो वेळ देतो तो आपला वेळ अधिक दिला पाहिजे. आपली शक्ती बुद्धी याच कामासाठी खर्च केली पाहिजे. म्हणून व्यक्तिगत आपल्या मनामध्ये अनेक गोष्टी असतील, आपल्या जीवनाबद्दल कल्पना असतील, परंतु त्याहीपेक्षा या समाजासाठी मला अधिकाधिक माझ्या बुद्धीचा उपयोग करायचा आहे, माझ्या वेळेचा उपयोग करायचा आहे, माझ्या शारीरिक क्षमताचा उपयोग करायचा आहे. अशा अर्थाने अधिक समर्पित भावनेने या देशापुढील असलेल्या या आजच्या वर्तमानकालीन ज्या समस्या आहेत, वर्तमानकालीन जो आज देशामधली परिस्थिती आहे, यासाठी मला काम करण्याची आवश्यकता आहे, याचा विचार आपण जरूर केला पाहिजे असं मला वाटतं. आणि म्हणून आज गुरुपूजनाच्या निमित्ताने सगळ्यांना भेटण्याचा योग आला. अधिक वेळ बोलावा अशी माझी पण कल्पना नाही. या निमित्ताने आपण सर्वजण एकत्र आलेलो आहोत. दरवर्षी आपण याच निमित्ताने भगव्या ध्वजा पुढे आपल्या गेल्या वर्षभराच्या आपल्या कामाचा एक सगळा धावता ओघवता आपण मनामध्ये विचार करावा आणि इथून पुढच्या काळामध्ये मी अधिक काय देऊ शकेन, आणखीन काय काय करीन, हा संकल्प करणं, हे संकल्प या ध्वजासमोर अर्पित करणं, हे देखील एक महत्वाचं काम मला असं वाटतं की आज आपण सगळेजण करण्याची आवश्यकता आहे. एवढंच या प्रसंगी आपल्या समोर व्यक्त करून मी माझं बोलणं संपवतो. लवकरच या सगळ्या वैश्विक महामारीतून आपण सगळेजण मुक्त निश्चितच होऊ आणि पुन्हा एकदा प्रत्यक्ष आपल्या दैनंदिन रुटीनप्रमाणे आपल्या कामाला प्रारंभ करूच. परंतु अशा प्रसंगामध्ये सुद्धा आजच्या सगळ्या या तंत्रज्ञानाच्या माध्यमातून देखील आपण समाजापर्यंत पोहोचू शकतो. आपण हे चालू ठेवलं पाहिजे, समाजाला जोडलं पाहिजे, आपले विचार त्यांच्यापर्यंत पोहोचवले पाहिजेत. आणि या माध्यमातून सुद्धा आपल्या ई शाखा पण चालू आहेत, ई बैठकी पण चालू आहेत, आजच्यासारखे काही बौद्धिक वर्गाचे उत्सवांचे कार्यक्रम पण चालू आहेत. हे अधिक प्रभावी आणि नवीन नवीन लोकांपर्यंत, सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे की केवळ आपल्या स्वयंसेवकांपुरतं नाही तर समाजातल्या नवीन नवीन गावी, नवीन नवीन लोकांपर्यंत आपण यातून कसा संपर्क साधू शकतो, निरनिराळ्या फेसबुकच्या माध्यमातून असतील, आपले विचार आपण समाजापर्यंत कसे पोहोचवू शकतो, हे सगळ्यात जास्ती आवश्यक आहे. यासाठी आपण तन-मन धनपूर्वक पुढच्या जीवनामध्ये अधिकाधिक समर्पण करण्याचा संकल्प या निमित्ताने आपण करावा. एवढंच बोलणं करून मी माझं बोलणं संपवतो. नमस्कार.